हे आपण फक्त नावावर ट्रान्सफर करून 18.5 देऊन टाकू. 18,500 मध्ये सगळंच करून देऊ त्यांना. गाडी तुम्हाला 20,000 देऊन टाकेल नावावर सगळं करून. फक्त तुम्हाला 21,000 रुपये देऊन नावावर करून ट्रान्सफर करून सगळं भेटेल. यामध्ये 21 मध्ये बसवून देईन सगळंच गाडी. क्या बात आहे. त्यामुळे फक्त 38,500 देऊन टाकू आपण. 1900 गाडी तुम्हाला नावावरती करून तुम्हाला 26,500 करून देऊन टाकेल मी गाडी. पर नावावर इन्शुरन्स करून सगळं हे तुम्हाला 22च्या रेंज मध्ये बसून जाईल. नावावर ट्रान्सफर करून हे तुम्हाला 27-28 पर्यंत बसून जाईल. तुम्हाला फायनल द्यायची रेट 32 मध्ये करून देऊ आपण त्यांना. नमस्कार मित्रांनो, मी वेदांत महाराष्ट्र ऑटोमोटिव्ह मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या लो बजेटच्या 2 व्हीलरच्या शोधामध्ये मी आज आलेलो आहे खराडी येथे. आणि खराडीमध्ये मित्रांनो मी आज आलेलो आहे केडी बाईक केअर येथे. आज मित्रांनो आपल्यासोबत जोडले गेलेले असणार आहेत केडी बाईक केअरचे ओनर दीपक सर. सर्वप्रथम सर नमस्कार. सर काय सांगाल सर आपल्या शॉप बद्दल आणि आजच्या व्हिडिओ बद्दल सर काय सांगाल? आज काय कोणता स्टॉक घेऊन आलोय आपण? आज आपलं दसरा ऑफर आहे, तुम्हाला तर माहिती आहे. दसरा ऑफर बद्दल आपण बरेच लोकांना आज डिस्काउंट पण व्यवस्थित दिले, सांगितले, सगळं सरांना माहिती आहे. आणि सर आज कुठून आलात तुम्ही? भोसरीवरनं सर आलात आपल्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यासाठी पहिलं सर्वात महत्त्वाचं त्यांना धन्यवाद त्याबद्दल. आणि आज व्हिडिओ खूप चांगला सरांनी बनवला आहे तसा. आणि स्टॉक पण बराचसा आहे आणि येणार पण आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच मला आपल्या केडी बाईक केअरला भेट द्या आणि बरेच तुमच्या इच्छेनुसार गाड्या व्यवस्थित चांगल्या भेटतील सगळ्यात महत्त्वाचं. नक्कीच. तर मित्रांनो तुम्हाला विश्वासातलं हे शॉप असणार आहे आणि सर्वात पुण्यातल्या मित्रांनो सर्वात लो बजेटच्या तिथं तुम्हाला गाडी उपलब्ध होऊन जातील. तर नक्की शॉपला व्हिजिट करा आणि आजच्या व्हिडिओवर मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पहिली गाडी असणार आहे XS 125 गाडी. मित्रांनो आजच्या स्टॉकमध्ये 3 XS गाडी अवेलेबल असणार आहे. सर्वात पहिली आपण लालवाडी गाडी पाहू. सर काय सांगायला गाडीबद्दल? गाडी तुम्ही बघू शकता गाडीची कंडिशन कशी आहे. 1 हँड यूज केलेली गाडी आहे. 2017 मधली गाडी आहे, ऑक्टोबरमधली. ती पण गाडी एकदम कंडिशन नावावर ट्रान्सफर करून ही 45 पर्यंत सगळंच करून देईल तुम्हाला यामध्ये. गाडी तुम्ही बघू शकता. या तुम्हाला नावावर ट्रान्सफर HSRP वगैरे सगळं आहे करून भेटेल. नक्कीच. तर मित्रांनो किती नक्कीच चांगली डील आहे. सर पुढच्या गाडीबद्दल? त्याचबद्दल तुम्हाला 2017ची ही गाडी आहे ब्लॅक कलरमध्ये. हे पण HSRP ओके आहे याची एकदम. तुम्हाला ट्रान्सफर नावावर करून ही पण तुम्हाला 40 मध्ये बसून देईन मी. क्या बात आहे. तर मित्रांनो फक्त 40 मध्ये ॲक्सेसरीज तुम्हाला टॉप एंड व्हेरियंट मिळणार आहे, ज्याला मित्रांनो ऑल व्हील देखील असणार आहे. पुढच्या गाडीबद्दल सांगा सर. ज्युपिटर ही पण बघू शकता 2017 ऑक्टोबरमधली 18चीच गाडी पकडा. नावावर ट्रान्सफर इन्शुरन्स सगळं करून तुम्हाला ही पण फक्त 43 मध्ये. दसरा ऑफर असल्यामुळे तुम्हाला 43 मध्ये नावावर करतो. नक्कीच. तर मित्रांनो नक्की दसऱ्यामुळे प्राइस ड्रॉप झालेले आहेत. लवकरात लवकर तुम्ही केडी बाईक केअरला व्हिजिट करा. सर पुढच्या यानंतर बघू शकता तुम्ही ॲक्टिवा 2017 मधली गाडी आहे. ही पण तुम्हाला ह्याच रेंजमध्ये बसून देईन मी, 40 मध्ये बसून देईन दसरा असल्यामुळे. नक्कीच. तर मित्रांनो नक्की दसऱ्याची ऑफर चालू आहे. सर पुढच्या ज्युपिटर बद्दल काय? ही पण बघून घ्या तुम्ही. 2000 ही पण 18ची आहे गाडी. ही पण तुम्हाला नावावर ट्रान्सफर करून तुम्हाला फक्त ही तुम्हाला 42 मध्ये करून देईल. क्या बात आहे. तर मित्रांनो फक्त 42,000 मध्ये ही देखील ज्युपिटर गाडी अवेलेबल आहे. पुढची लो बजेट मध्ये प्लेजर आहे. तुम्ही बघू शकता लो बजेट मध्ये लेडीजला शिकण्यासाठी वगैरे गाडी लागते. बरोबर. किंवा लेडीजसाठी लाईट वेट वगैरे लागते गाडी. ही पण 2013 मधली आहे गाडी. फक्त तुम्हाला 21,000 रुपये देऊन नावावर करून ट्रान्सफर करून सगळं भेटेल यामध्येच तुम्हाला सगळं. क्या बात आहे. तर मित्रांनो फक्त 21,000 मध्ये चॉईस नंबर प्लेजर गाडी अवेलेबल आहे. सर पुढच्या ब्लॅक 2018ची गाडी आहे. हीच मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता. एंडिंग 2019 पकडा तुम्ही. नावावर ट्रान्सफर करून सगळं तुम्हाला याच्यामध्ये विथ HSRP नंबर प्लेट सोबत भेटत आहे. तुम्हाला फक्त 51 मध्ये नावावर सगळं करून देईल. क्या बात. फक्त 51 मध्ये. मित्रांनो फक्त 51,000 मध्ये ही गाडी अवेलेबल होणार आहे. मार्केटमध्ये मित्रांनो जवळपास 55-60,000 या गाडीची किंमत असते. इथे मित्रांनो दसरा ऑफर मध्ये तुम्हाला एकदम लो बजेट मध्ये गाडी अवेलेबल आहे. सर गाडीबद्दल काय सांगा? त्यानंतर एकदम गाडीचा पिकअप वगैरे तुम्हाला तर माहिती असतं. हे TVS ची आहे. यात तुम्हाला HSRP वगैरे सगळं भेटून जाईल. नावावर ट्रान्सफर करून हे फक्त 55 मध्ये देऊन टाका आपण. दसरा हीच गाडी तुम्हाला मार्केटमध्ये 65च्या जवळपास भेटेल, पण आपण 55 मध्ये नावावर करून देईल तुम्हाला. क्या बात आहे. मित्रांनो ही देखील नक्कीच चांगली ऑफर आहे. अजून देखील ही पण सेमच गाडी आहे. ही पण तुम्हाला त्याच रेट मध्ये बसून जाईल. क्या बात आहे. मित्रांनो 2020 मधली गाडी आहे त्यातल्या त्यात दोन्ही पण. तर मित्रांनो नक्की स्टॉक मध्ये दोन्ही एंट्रो गाड्या अवेलेबल आहे. दोन्ही मित्रांनो सेम कलर आणि सेम डिटेलच्या गाडी इथे अवेलेबल असणार आहे. तर जे लोक एंटर गाडी शोधत आहे नक्कीच एकदा केडी बाईक केअर खराडीला व्हिजिट करा. सर पुढच्या डिओ बद्दल काय? त्यानंतर डिओ आहे 2019 मधली आहे. हे गाडी तुम्ही बघू शकता. थोडीशी कलर वगैरे रफ वगैरे आहे त्याचा. त्यामुळे फक्त 38,500 मध्ये देऊन टाकू आपण. 1900 गाडी. बात आहे. मित्रांनो फक्त 38,500 मध्ये तुम्हाला इथे गाडी अवेलेबल होणार आहे.
सर पुढच्या गाडी त्यानंतर बघू शकता तुम्ही ड्युएट गाडी हा हा 2018 ची आहे. ही तुम्हाला फक्त 43 मध्ये बसून देईल, नावावर वगैरे ते करू. क्या बात आहे. तर मित्रांनो फक्त 43,000 मध्ये ही देखील वेल मेंटेनन्स शेड्यूल आहे. सर पुढच्या ऍक्टिव्हा बद्दल काय सांगाल? त्यानंतर बघू शकता 2029 पर्यंत याची आपण व्हॅलिडिटी वाढवून घेतलेली आहे. हा हा तर ही पण गाडी तुम्हाला 20,000 पर्यंत देऊन टाकेल, नाव वगैरे सगळं करून. क्या बात आहे. त्यातच तर मित्रांनो सर्वात लो बजेटमध्ये इथे ऍक्टिवा गाडी अवेलेबल होणार आहे. कलर देखील पाहू शकता, पर्पल कलर मध्ये गाडी अवेलेबल आहे. सर पुढच्या ऍक्सेस बद्दल काय यानंतर बघू शकता 2015 मधली आहे. ही पण तुम्हाला नावावरती करून तुम्हाला 26,500 पर्यंत देऊन टाकेल मी गाडी. क्या बात आहे. तर मित्रांनो 26,500 मध्ये ही देखील ऍक्सेस वेल मेंटेनन्स शेड्यूल आहे. सर पुढच्या गाडीबद्दल काय सांगाल? यानंतर तुम्ही बघू शकता 2020 मधली एप्रिल आहे. हा ही फक्त तुम्हाला मी 52 पर्यंत आहे, तुम्हाला 50 मध्ये देऊन टाकेल सगळंच. क्या बात आहे. तर मित्रांनो गाडी पण बघू शकता तुम्ही. इन्स्टंट 2,000 तुम्हाला डिस्काउंट दिलेला असणार आहे. वेल मेंटेनन्स मित्रांनो ही देखील एप्रिलला गाडी अवेलेबल आहे. तर नक्कीच तुम्ही या गाडीबद्दल देखील विचार करू शकता. ओव्हरऑल मित्रांनो नक्कीच चांगल्या कंडिशनच्या गाड्या केडी बाईक केअर खराडीमध्ये तुमच्यासाठी नक्कीच उपलब्ध होऊन जातील. सर पुढच्या गाडीबद्दल काय सांगाल आपल्या व्ह्युअर्सला? तुम्ही बघू शकता 2020 मधली स्प्लेंडर आहे ही. हा हा ही आता नावावरती वरती करून सगळं तुम्हाला मी 56 मध्ये सगळंच करून देण्यामध्ये. क्या बात आहे. आणि त्यानंतर तुम्ही HF डीलक्स बघता. डील आहे. हा हा HF डीलक्स आहे 2021 मध्ये. 22 मधली गाडी आहे. ही पण तुम्हाला ट्रान्सफर नावावर करून तुम्हाला ही पण 50च्या जवळपास बसून जाईल. क्या बात आहे. तर मित्रांनो फक्त 50,000 मध्ये तुम्हाला HF डीलक्स गाडी अवेलेबल आहे. स्प्लेंडर देखील मित्रांनो एकदम चांगल्या कंडिशनची गाडी आहे. नंबर प्लेट मित्रांनो गाडीचा थोडासा तुटलेला आहे, पण सर नक्कीच नंबर प्लेट करून द्याल ना गाडीसोबत? राईट करून द्या. नक्कीच. तर मित्रांनो ही देखील नक्कीच चांगली डील अवेलेबल होऊन जातील. त्याचप्रमाणे मित्रांनो पुढची गाडी असणार आहे लेटेस्टची गाडी, ती म्हणजे मित्रांनो सरांनी ते SP शाईन गाडी स्टॉकमध्ये इन केलेली आहे. सर काय सांगाल या गाडीबद्दल? ही पण बघू शकता तुम्ही 2022 म्हणजे 21 एंडिंगची 22ची गाडी आहे. एकदम कंडिशन बघू शकता. हे आपले पोलीस डिपार्टमेंटमध्ये साहेब होते, जे की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये होते, त्यांचीच गाडी आहे. व फक्त त्याने 11,000 रनिंग आहे गाडीची, एकदम कंडिशनमध्ये आहे. आता या गाडीचा मार्केटमध्ये 80 ते 85 रेट आहे, पण आपण 75 मध्ये नावावर ट्रान्सफर इन्शुरन्स सगळं करून देऊ. आणि जर यूट्यूब तर्फे जर कोणी आलं यांच्या तर आपण काय करू, जरा कन्सेशन बी देऊ अजून त्यांना याच्यामध्ये. आणि यावरती तुम्हाला लोन वगैरे करायचं असेल तर लोन पण होऊन जाईल आपल्याकडं, जे की 15 ते 20च्या जवळपास डाऊन पेमेंट करून तुम्हाला बाकीचं आम्ही प्रोसेस करू, बाकी काही नाही. नक्कीच. तर मित्रांनो इथे लोन फॅसिलिटी देखील नक्कीच तुमच्यासाठी अवेलेबल होऊन जाईल. फक्त 15 ते 20,000 डाऊन पेमेंटमध्ये तुम्हाला इथे SP शाईन होंडाची इथे एकदम कडक अशी गाडी तुमच्यासाठी इथे अवेलेबल होऊन जाईल. नक्कीच चांगल्या कंडिशनची गाडी आहे. सर ही गाडी तरी ॲव्हरेज काय देऊन जाईल? हे तुम्हाला आरामात सर एक पकडून चला, एक आपण आता सेकंड असल्यामुळे आपण 50च्या जवळपास सांगतो कस्टमरला, पण जास्तीत जास्त मला 60च्या जवळपास येऊ शकतं. नक्कीच. तर मित्रांनो पॉकेट फ्रेंडली देखील तुमच्यासाठी ही गाडी नक्कीच होऊन जाईल. तर नक्कीच तुम्ही या गाडीला कन्सिडर करू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता FZ गाडी 2022 डिसेंबरची गाडी आहे, जे की एकदम कडक कंडिशनमध्ये आहे. ही पण फक्त 17,000 रनिंग झालेली गाडीची, नावावर ट्रान्सफर इन्शुरन्स सगळं करून तुम्हाला 93 पर्यंत बसून जाईल ही गाडी. आज मार्केटला याचा रेट तुम्ही बघू शकता, नवीन गाड्याचा रेट पण बघू शकता. 93 मध्ये तुम्हाला याच्यामध्ये पण तुम्हाला लोनची सुविधा वगैरे सगळं काय होऊन जाईल. नक्कीच. आणि यांच्या थ्रू आलं तर तुम्हाला थोडंफार मी आज कन्सेशन पण देऊन टाकेन. तरी सर हिच्यावरती तरी किती डाऊन पेमेंट करावं लागेल? पण तुम्हाला यासाठी आय थिंक मला 20 ते 25च्या जवळपास तुम्हाला लागेल. तुमचं सिव्हिल स्कोअर कमीत कमी 750 जर असेल ना तर होऊन जाईल तुमचं. नक्कीच. तर मित्रांनो ही देखील वेल मेंटेनन्सची गाडी असणार आहे. मार्केटमध्ये मित्रांनो ह्या गाडीची प्राइस जवळपास 1 लाख किंवा 1,15,000 लोक बोलत असतात, पण सरांनी मित्रांनो एकदम रिजनेबल रेटमध्ये इथे गाडी स्टॉकमध्ये इन केलेली असणार आहे. नक्कीच तुम्ही या गाडीला देखील कन्सिडर करू शकता. सर आपल्या पुढच्या गाडीबद्दल काय सांगाल? जिक्सर बद्दल? त्यानंतर जिक्सर आहे 2018 एंडिंग 19 मधली गाडी आहे. ही पण तुम्हाला नावावर ट्रान्सफर इन्शुरन्स, ही पण तुम्हाला मी आता 60चा ऑफर आहे गाडीला आपल्याला ऑलरेडी. नावावर ट्रान्सफर इन्शुरन्स सगळं करून तुम्हाला मी 56 पर्यंत बसून देईन. ही पण गाडी तुम्ही बघू शकता कंडिशन वगैरे कशी आहे. नक्कीच. तर मित्रांनो ह्या देखील गाडीची तुम्ही ओव्हरऑल कंडिशन पाहू शकता, एकदम इमॅक्युलेट अशा कंडिशनची मित्रांनो ही पण जिक्सर गाडी अवेलेबल होणार आहे. तर तुम्ही नक्कीच या गाडीला कन्सिडर करू शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो पुढची गाडी असणार आहे मोस्ट डिमांडेड गाडी, ती म्हणजे होंडाची युनिकॉर्न गाडी सरांनी स्टॉकमध्ये इन केलेली आहे. सर काय सांगाल? ही पण 2012 मधली गाडी आहे आणि फक्त 17 रनिंग झालेलं आहे गाडीचं. या 13,211 क्या बात आहे. रनिंग वगैरे कमी झालेली आहे. गाडी पण एकदम कंडिशन मध्ये आहे. नावावर ट्रान्सफर इन्शुरन्स ही तुम्हाला हे 43,500 पर्यंत बसून देईन पण ही गाडी. क्या बात आहे. सगळंच त्यामध्ये नावावर वगैरे. नक्कीच. तर मित्रांनो फक्त 43,500 मध्ये तुम्हाला इथे
वेल मेंटेन अशा बेस्ट कंडिशनची कारण ह्या गाड्यांचा रेट कशामुळे वाढलेला आहे, लोकांना वाटतं की बाबा 12ची गाडी एवढ्या रेट नाही. ह्या गाड्यांचं तुम्ही जे युनिकॉर्न वापरतात त्यांना माहित असतं. आणि त्यातल्या त्यात BS4 आहे. BS4 ला कशी मागणी जास्त आहे. BS6 ला आजकाल तुम्हाला पण माहिती आहे की BS6 मध्ये थोडंफार सेन्सर वगैरे असल्यामुळे लोकांना, पण याला कार्बोरेटर असतं त्यामुळे पेट्रोलचा वगैरे इश्यू नसतं, काय प्रॉब्लेम नाही. काय झालं तर कोणीही फिटर याला कामं करू शकतात काय, त्यामुळे गाड्यांचे रेट BS4 चे जास्त असतात, बाकी काही. सर त्यानंतर तुम्ही बघू शकता, तुम्हाला ही आहे प्लॅटिना 2021-22 मधली गाडी आहे. ही पण तुम्हाला नावावर वगैरे ते करून तुम्हाला 48 मध्ये बसवून देणे. गाडीची प्राइस तुम्ही बघू शकता 50-52 पर्यंत जाती. तुम्हाला दसरा ऑफर मध्ये 48 मध्ये नावावर ट्रान्सफर करून देऊन टाकेन मी. क्या बात आहे. तर मित्रांनो ही देखील नक्कीच चांगल्या कंडिशनची गाडी आहे. ॲव्हरेज देखील मित्रांनो तुम्हाला गाडीला नक्कीच चांगलं मिळून जाईल. सर पुढच्या डिस्कवर बद्दल त्यानंतर तुम्हाला डिलक्स आहे, HF डिलक्स 2019 मधली गाडी आहे. ही पण तुम्हाला मी 48 मध्ये बसवून देईन, नावावर ट्रान्सफर सगळं करून देईन यामध्ये. ही पण ॲव्हरेजला वगैरे एकदम व्यवस्थित असते गाडी. बरोबर. ॲव्हरेजला देखील मित्रांनो ह्या दोन्ही पण गाड्या बरेचसे लोक मागत असतात. हे देखील मित्रांनो नक्कीच चांगल्या कंडिशनची गाडी आहे. सर पुढच्या गाडीबद्दल काय सांगा. त्यानंतर बघू शकता तुम्ही डिस्कवर गाडी. डिस्कवर गाडी 2012 मधली गाडी आहे. नावावर ट्रान्सफर, इन्शुरन्स हे सगळं करून तुम्हाला यामध्ये फक्त मी ही 21 मध्ये बसवून देईन सगळंच गाडी. क्या बात आहे. तर मित्रांनो फक्त 21,000 मध्ये तुम्हाला ती डिस्कवर गाडी अवेलेबल होणार आहे. मॅन्युअल देखील गाडीला आहे. नक्कीच चांगल्या कंडिशनची गाडी आहे. गाडीची तुम्ही ओव्हरऑल कंडिशन नक्कीच पाहू शकता. वेल नॉर्मल स्क्रॅच वगैरे आहेत गाडीला, पण गाडी चांगली आहे. नक्कीच. तर पुढच्या गाडी त्यानंतर एप्रिला आहे 2020 मधलीच आहे ही पण गाडी, 19-20 मधली. ही पण तुम्हाला नावावरती करून तुम्हाला ही पण सेम रेट 48 पर्यंत जाईल गाडी. बरोबर. तर मित्रांनो ही देखील नक्कीच चांगल्या कंडिशनची आपल्याला गाडी आहे. पुढच्या गाडीबद्दल काय सांगाल सर. यानंतर तुम्हाला करिश्मा R, तुम्हाला ही पण ट्रान्सफर नावावर इन्शुरन्स करून सगळं ही तुम्हाला 22च्या रेंजमध्ये बसून जाईल. क्या बात आहे. मित्रांनो 2015ची गाडी आहे. नक्कीच. तर मित्रांनो फक्त 22,000 मध्ये तुम्हाला इथे करिश्मा R गाडी अवेलेबल होणार आहे. बरेचसे लोक मित्रांनो गाडीची रिक्वायरमेंट करत असतात. तुम्ही नक्कीच शॉपला व्हिजिट करा, तुमची रिक्वायरमेंट इथे नक्कीच पूर्ण होऊन जाईल. आणि अजून देखील मित्रांनो स्टॉकमध्ये एक युनिकॉर्न गाडी अवेलेबल आहे. ते व्हिडिओला आजच्या शेवटपर्यंत नक्की पहा. गाडी मित्रांनो असणार आहे बजाजची सिटी 110 गाडी. वेल मेंटेन अशी गाडी आहे. सर काय सांगाल. सिटी 110 हे 2024 मधली गाडी आहे. हे तुम्हाला ट्रान्सफर नावावर हे सगळं करून हे फक्त तुम्हाला मी 55 पर्यंत बसवून देईन. क्या बात आहे. तर मित्रांनो फक्त 55,000 मध्ये ही तुम्हाला गाडी अवेलेबल होणार आहे. यामध्ये ही तुम्हाला लोनची सुविधा वगैरे होऊन जाईल. नक्कीच. सर तरी गाडी काय देऊन जाईल ॲव्हरेज. तुम्हाला ही आरामात सर एक पकडून चला 60च्या जवळपास पकडून चालायचं, जास्त असतं पण 60 पर्यंत पकडून चालायचं. नक्कीच. तर मित्रांनो नक्कीच गाडी ॲव्हरेज देखील नक्कीच चांगला देऊन जाईल. फक्त 1 वर्ष जुनी अशी गाडी असणार आहे. नंबर देखील गाडीचा चांगला आहे, 102 गाडीचा नंबर आहे. वेल मेंटेन ही देखील गाडी आहे. सर पुढच्या गाडी त्यानंतर तुम्ही बघू शकता शाईन 2014 मधली गाडी आहे. ह्याला तुम्हाला नावावर ट्रान्सफर करून ही तुम्हाला 27-28 पर्यंत बसून जाईल. क्या बात आहे. तर मित्रांनो फक्त 27,000 मध्ये ही देखील वेल मेंटेन अशा कंडिशनची शाईन गाडी अवेलेबल होणार आहे. नक्कीच चांगल्या कंडिशनच्या या देखील गाडीचा यूज केलेला असणार आहे. ही पल्सर बघू शकता तुम्ही 2014 मधली गाडी आहे. अमनोराचे आपले कस्टमर आहे ते. हे फक्त तुम्हाला नावावर ट्रान्सफर, ही पण सगळं तुम्हाला हे करून नावावर करून तुम्हाला फक्त तुम्हाला फायनल द्यायची रेट 32 मध्ये करून देऊ आपण त्यांना. क्या बात आहे. तर मित्रांनो फक्त 32,000 मध्ये ही देखील वेल मेंटेन अशा कंडिशनची पल्सर गाडी तुमच्यासाठी अवेलेबल होणार आहे. पल्सर 150 ही गाडी असणार आहे. नक्कीच चांगला ह्या देखील गाडीचं यूज केलेलं आहे. सर पुढच्या युनिकॉर्न बद्दल काय सांगाल. त्यानंतर बघू शकता तुम्ही युनिकॉर्न 2016 मधली गाडी आहे. कस्टमरला आपलं फक्त 55 मध्ये नावावर ट्रान्सफर करून देऊ आपण ही गाडी. क्या बात आहे. मित्रांनो ही देखील वेल मेंटेन शेड्यूल असणार आहे. फक्त 55,000 मध्ये तुम्हाला 2016 नंबर 5508 गाडी अवेलेबल होणार आहे. नक्कीच चांगल्या कंडिशनच्या या देखील गाडीचं यूज केलेला असणार आहे. ही गाडी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधली सर्वात लोएस्ट बजेटची गाडी इथे अवेलेबल असणार आहे. ती म्हणजे मित्रांनो पल्सरची 150 गाडी सरांनी अवेलेबल केलेली आहे. सर काय सांगाल. 2028-29 पर्यंत वाढवलेली आहे गाडीची रेट. हे आपण फक्त नावावर ट्रान्सफर करून 18,500 मध्ये देऊन टाकू. 18,500 मध्ये सगळंच करून देऊ त्यांना. क्या बात आहे. मित्रांनो फक्त 18,500 मध्ये तुम्हाला इथे वेल मेंटेन अशा कंडिशनची गाडी अवेलेबल होणार आहे. सर्वात लो बजेटची गाडी इथे अवेलेबल आहे. त्यानंतर तुम्ही रिवॉल्ट बघू शकता, इलेक्ट्रिक गाडी. बरोबर. ही तुम्हाला 2021-22 मधली गाडी आहे. ही तुम्हाला नावावर करून सगळं 50 मध्ये बसवून देईल. क्या बात आहे. तरी सर गाडीची रेंज काय आहे, किती किलोमीटर जाते सर. हे तुम्हाला एक चार्जिंग केलं तुम्हाला 80 ते 90च्या जवळपास जाईल. नक्कीच. तर मित्रांनो ज्यांना ज्यांचं मित्रांनो गाडीवरती यूज आहे ते लोक मित्रांनो नक्कीच ह्या गाडीला कन्सिडर करू शकतात. नक्कीच चांगल्या कंडिशनची गाडी आहे. सर पुढच्या गाडीबद्दल काय सांगाल. नंतर तुम्ही बघू शकता फॅशन प्रो आहे.
2021 मधली गाडी आहे ही. हां हां, ही पण तुम्हाला नावावर ट्रान्सफर करून ही पण तुम्हाला 48 पर्यंत जाईल. क्या बात आहे. तर मित्रांनो 48,000मध्ये ही पण वेल मेंटेनन्स शेड्यूल असणार आहे. 2021ची गाडी आहे, म्हणजे फक्त 4 वर्ष मित्रांनो गाडी यूज केलेली आहे. नक्कीच चांगल्या कंडिशनची गाडी अवेलेबल होऊन जाईल. तर मित्रांनो आता तुम्ही पाहिलेला असणार आहे केडी बाईक केअर खराडी इथला पूर्ण गाड्यांचा स्टॉक. आणि आता मित्रांनो आपल्यासोबत असणार आहे दीपक सर, हे मित्रांनो शॉपचे ओनर आहे. तर सर आपल्या शॉपबद्दल तुम्ही ओव्हरऑल काय सांगाल? आपला शॉप आहे खराडीमध्ये, जे की HP पेट्रोल पंप, बँक ऑफ बडोदा आतमध्ये थोडंसं आल्यानंतर आपले HP पुणे स्क्वेअर ड्रीमलँड सोसायटी या ठिकाणी आपलं खालची सोसायटीमध्ये आपला शॉप आहे. आणि त्याचबद्दल सांगायचं म्हटलं तर कस्टमरला कसं बरेच जणांना डॉक्युमेंटचं वगैरे माहिती नसतं, काय नाही. तर आपल्या इकडं जर गाडी घ्यायला आली ती तर त्यांना डॉक्युमेंटविषयी काही काळजी करायची गरज नाही. सगळं आम्हीच करून देणार आहोत त्यांना. कुठं जायची गरज नाही, कुठं काही करायची गरज नाही. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अजून माझा मोबाईल नंबर सगळ्यात महत्त्वाचा की 9960601355 हा माझा मोबाईल नंबर आहे. आणि शक्यतो कसं मी एकटा असतोय, पूर्ण मीच बघतो, त्यामुळं कधी कधी कस्टमरचे कॉल जर उचलणं, कारण कस्टमर आले तर उचलता येत नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की कॉल उचलत नाहीत लोक, पण असं असतं की कस्टमर पण असतात आणि बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यामुळे मला SMS जरी केले, व्हॉट्सअप बी केलं ना, मी त्यांना रिप्लाय वगैरे देत असतो. अजून नक्कीच. आणि सर तुम्ही जी गाडीची तुम्ही प्राइस सांगितली त्यामध्ये सर गाडीचे नेम ट्रान्सफर करण्याचे चार्जेस आहेत का, ते वेगळे चार्जेस आहेत? नाही नाही, आपण जे काही प्राइस सांगितलं आहे त्यामध्ये इन्क्लूड करून सांगितलं आहे त्यांना, बाकी काही नाही. आणि सर लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे का? लोन आपल्याकडे जसे सिव्हिल स्कोअर वगैरे व्यवस्थित असतो, 750, 700चे थोडं फक्त नवीन पण जनरेट करणारे असेल, ज्यांनी आजपर्यंत काही लोन वगैरे घेतलं नाही, त्यासाठी पण आपण त्यांना थोडंसं प्रोत्साहित करतो की करू शकतो आपण. नक्कीच नक्कीच. मित्रांनो लोन फॅसिलिटी देखील शॉपमध्ये अवेलेबल होऊन जाईल. आणि सर बऱ्याच लोकांना हाता झाला आपल्या शॉपचा स्टॉक, त्या व्यतिरिक्त जसं दुसऱ्या कोणाला दुसरी कोणती गाडी पाहिजे असेल तर ती होईल का सर आपल्याकडे? नक्कीच नक्कीच नक्कीच. बरेचसे कस्टमर माझे तर असे आहेत, मी जास्ती व्हिडिओ बनवत नसतो, तुमचाच व्हिडिओ जास्त करून. आणि आमचं एक कपिल म्हणून आहेत, त्यांचं पण एक बनवतो आकाशचा. सो हे 2 लोक मला ठीक आहे, त्यांच्याबद्दल काही विषय नाही. राहिली गोष्ट त्यांच्या थ्रू मला भरपूर कस्टमर येतात त्याच, मग त्यामुळं अजून राहिली गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणण्यानुसार की मला स्टॉकमध्ये काय अजून एक्सचेंज वगैरे काय असतं, आपला सारखा माझा 2-3 दिवसामध्ये स्टॉक चेंज होत असतो कंटिन्यू, पहिली गोष्ट. त्यानंतर कस्टमरची जी रिक्वायरमेंट असते ते मी लिहून पण ठेवतो, आणि मला माहीत असतं कस्टमरला की हे पाहिजे तर मी ते अवेलेबल पण करून देईन त्यांना, असं काही नाही. तर मित्रांनो तुम्हाला जी गाडीची मित्रांनो रिक्वायरमेंट आहे ती सर मित्रांनो नक्कीच पूर्ण करण्याचा नक्की सर प्रयत्न करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या ज्या गाड्या असतात त्या शोरूममधनं आपण घेतलेल्या असतो, सगळ्यात महत्त्वाचे असं पेंटिंग डेंटिंग हे वगैरे जास्त करत नाही आपण. आणि जे काय आपण क्लिअर सांगतो की असेल तरी ना, तर कस्टमरला क्लिअर सांगतो की सर हे असं स्क्रॅचेस आहे, छोटं मोठं काय असेल ते असेल. कारण आपल्याकडे फिटर नाही, आपण ते किलोमीटर कमी करा किंवा काय कमी करा असं आपल्याकडे विषय पण नाही. मी एकटाच करतो, मला जेवढं नॉलेज आहे मी त्या पद्धतीने गाड्या व्यवस्थित घेतो, फिटरला दाखवून वगैरे, पण आपण काय ते कमी जास्त करत नाही. जे आहे ते सरळ सरळ समोर सांगूनच करतो आपण. नक्कीच. मित्रांनो जे काय आहे ते जेन्युइन असणार आहे, तर तुम्ही नक्कीच खराडीमध्ये केडी बाईक केअरला व्हिजिट करा. डिस्प्लेवरती जो कॉन्टॅक्ट नंबर शो होत आहे त्यावरती तुम्ही कॉल करून गाड्यांबद्दल आणि शॉपच्या ॲड्रेसबद्दल तुम्ही अजून देखील माहिती जाणून घेऊ शकता. सर मित्रांनो नक्कीच इथे अवेलेबल असणार आहेत. आणि बरेच जण मला विचारतात केडी बाईकबद्दल, आपल्या केडी मीन्स काय? के म्हणजे कृष्णा, माझ्या मुलाचं नाव आहे कृष्णा आणि माझं नाव दीपक, म्हणून ते मी केडी असं केलेलं असून बाकी काही नाही. नक्कीच. आणि सर शॉपचा टाईम काय आहे? आपलं शॉपचं टाईम सकाळी 10 ते संध्याकाळी 8, 8:30, 9 पर्यंत असतो. नक्कीच. तर मित्रांनो हे देखील सरांनी जी माहिती सांगितलेली आहे ती नक्कीच चांगली असणार आहे. तुम्ही नक्कीच शॉपला व्हिजिट करा. डिस्प्लेवरती कॉन्टॅक्ट नंबर शो होत आहे सरांचा, त्यावरती तुम्ही कॉल करून अजून देखील तुम्ही माहिती जाणून घेऊ शकता. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर देखील नक्कीच करा. नक्कीच सरांना सबस्क्राईब वगैरे करून ठेवा, कारण तो खूप लांब नाही येतात ते सर त्याच्याबद्दल बाकी काही. नक्कीच नाही. तर मित्रांनो नक्कीच शॉपला व्हिजिट करा. डिस्प्लेवरती जो कॉन्टॅक्ट नंबर शो होत आहे त्यावरती कॉल करून तुम्ही अजून देखील माहिती जाणून घेऊ शकता. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. मी वाटतं तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.